बिथरलेल्या पाकिस्तानला भारतीय सैन्याची ताकद माहिती नाही। भारताची ताकद काय एकदा जाणून घेऊया आणि दाखवून देऊया। भारताकडे आहे अग्नि 5 आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे, मिसाईल हायपरसोनिक क्षेपणास्त्र आहे। क्षमता याची जी क्षमता आहे ती त्याला अजय बनवते। 5 ते 8 हजार किलोमीटरची रेंज आहे। हे 10 वेळा पाकिस्तानला जाऊन येईल एवढी याची रेंज आहे। आण्विक अस्त्र वाहून नेण्याची त्याची क्षमता आहे। एकापेक्षा अनेक लक्ष्य भेदण्याची क्षमता, पाकिस्तानच्या कुठल्याही भागात हल्ला करू शकतं अशी याची क्षमता आहे। भारताचं आणखीन एक क्षेपणास्त्र ब्रह्मोस जगातलं सर्वात वेगवान सुपरसोनिक क्षेपणास्त्र म्हणून ओळखलं जातं। 3700 किलोमीटर प्रति तास इतका त्याचा वेग आहे। समुद्र हवेतून मारा करण्याची त्याची क्षमता आहे। 600 किलोमीटरच्या रेंजची आण्विक पारंपरिक शस्त्र वाहण्याची त्याची क्षमता आहे। पाकच्या किनारपट्टी भाग उद्ध्वस्त करण्याची क्षमता या ब्रह्मोसमध्ये आहे। आणखीन एक क्षेपणास्त्र जे भारताचं प्रलय क्षेपणास्त्र जमिनीवर मारा करण्यासाठी उपयुक्त आहे। त्याची क्षमता आहे 150 ते 500 किलोमीटरची त्याची रेंज आहे। 1000 किलोमीटर वजनी स्फोटक वाहून नेण्याची त्याची कॅपॅसिटी आहे। शत्रूचे बंकर सैन्यतळ उद्ध्वस्त करण्याची क्षमता आहे। खास करून सीमेच्या जवळ हे क्षेपणास्त्र तैनात करणं महत्त्वाचं आहे, कारण या मिसाईलनं त्वरित आणि घातक हल्ला करण्याची क्षमता आहे। आणखीन एक क्षेपणास्त्र आहे निर्भय। निर्भय क्रूज क्षेपणास्त्र जमीन, समुद्र आणि हवेतून लॉन्च होऊ शकतं। 1000 किलोमीटरची रेंज, रडार पासून वाचण्याचं त्याचं कौशल्य, त्यातलं जे तंत्रज्ञान आहे ना ते त्याला विशेष बनवतं। पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा पुन्हा एकदा उघड झालाय। फाळणीनंतर पाकिस्तान सातत्यानं भारताविरोधात कुरघोड्या करत आला। दहशतवाद्यांना पोषणारा पाकिस्तान हरेक तऱ्हेनं भारताविरोधात कटकारस्थानं रचतोय। भारताचा सगळ्यात मोठा शत्रू असलेला पाकिस्तान त्याच्या शस्त्रांना नावं देताना सुद्धा भारताला डिवचायची संधी सोडत नाही। पाकिस्तानी मिसाईलची नावं काय माहिती आहे? भारताला ज्यांनी लुटलं, भारतामध्ये ज्यांनी क्रूर अशी कृत्य केली आणि विध्वंस केला, त्या मुघल आक्रमकांची नावं पाकिस्तानला प्यारी आहेत। हल्लेखोरांची या सगळ्यांची नावं त्यांनी त्यांच्या त्या शस्त्रांना दिली आहेत। सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती असताना पाकिस्तानने नुकतंच अब्दाली या बॅलिस्टिक मिसाईलचं परीक्षण केल्याचा दावा केला। 450 किलोमीटरची मारक क्षमता असलेल्या या मिसाईलचं नाव अहमद शाह अब्दालीच्या नावानं दिलं गेलंय। अब्दाली कोण माहिती आहे? हा तोच अब्दाली आहे ज्यानं पानिपतच्या युद्धात मराठा सैन्याला पराभूत केलं होतं। आधुनिक अफगाणिस्तानचा स्थापना करणारा अब्दाली अत्यंत क्रूर होता। त्यानं 17व्या शतकात तब्बल 5 वेळा भारतावरती हल्ला केला। मोठ्या प्रमाणात भारतीयांच्या कत्तली केल्या। शेवटच्या प्रयत्नात म्हणजे 1760 मध्ये त्यानं पानिपतमध्ये मराठा सैन्याचा नरसंहार करत विजय मिळवला। पण त्यानंतर त्यांना भारतात प्रचंड लुटमार आणि कत्तल केली। इतिहास आहे आणि हा क्रूर इतिहास पाकिस्तानला मात्र दैवत वाटतो। केवळ अब्दालीपर्यंत हे सगळं थांबत नाही। पाकिस्तान आणखी एक बॅलिस्टिक मिसाईल अर्थात गौरी भारतात ज्याच्या आक्रमणानंतर इस्लामी राजवटीची सुरुवात झाल्याचं मानलं जातं, तोच हा शिहाबुद्दीन मोहम्मद गौरी हा भारतावर आक्रमण करणाऱ्या क्रूर आक्रमकांपैकी एक होता। गौरीनंच ठाणेसरच्या लढाईमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव केलेला होता आणि दिल्लीवर कब्जा केला। खरं तर पृथ्वीराज चव्हाण यांनी तब्बल 16 वेळा मोहम्मद गौरीचा पराभव केला, पण 17व्या प्रयत्नात कन्नौजचा राजा जयचंदनं गौरीशी हात मिळवणी केली आणि पृथ्वीराज चव्हाणांना पराभव पत्करावा लागला। त्यानंतर त्यानं दिल्लीसह भारतभर लूट करून सगळी दौलत गजनीला नेली। त्यानं पृथ्वीराज चव्हाण यांना कैद करत त्यांचा प्रचंड छळ केला, पण कैदेत असतानाच पृथ्वीराज चव्हाण यांनी बाण मारून मोहम्मद गौरीचा वध केल्याचा इतिहास आहे। जे क्षेपणास्त्रांची नावं घोरी, अब्दाली, शाहीन अशी दिलेली आहे,
कारण हे असे आक्रमक नेते होते किंवा आक्रमक राजे होते की ज्यांनी भारताच्या बाहेर येऊन भारतावरती राज्य केलं. तर म्हणून अशा प्रकारच्या आक्रमक राज्यकर्त्यांची नावं देऊन पाकिस्तानला असं सांगायचं आहे की जसं त्यांनी एकेकाळी भारतावरती राज्य केलं होतं तसं आम्हीसुद्धा राज्य करू. म्हणून त्यांनी ही भारतविरोधी नावं अशी क्षेपणास्त्रांना दिलेली आहे. पाकिस्तानच्या 700 किलोमीटर मारक क्षमतेच्या क्रूज मिसाईलचं नाव काय माहिती आहे? मुघल सम्राटाच्या संस्थापक मोहम्मद बाबरच्या नावावर ठेवलं गेलंय. बाबरनं भारतावर अनेकदा आक्रमण करून लूट केली. भारतीय साम्राज्यावर हल्ले करत युद्धानंतर मंदिरं लुटण्याचा तोडण्याचा त्याचा इतिहास आहे. 1526च्या पहिल्या पानिपतच्या लढाईत बाबरानं लोधी साम्राज्य उखडून मुघल साम्राज्याची स्थापना केली. मुघल साम्राज्यात हिंदूंवर अतोनात अत्याचार केले, देशाची संपत्ती लुटून नेली. त्यामुळे भारताची बाबर हा शत्रू आहे. पण तोच बाबर पाकिस्तानसाठी आदर्श बनलाय. केवळ तिथल्या शस्त्रास्त्रांच्या नावासाठी नाही, तर आजही पाकिस्तानमधले काही लोक बाबराच्या मशिदीची वीट लावण्याचे मनसुबे रचतायत आणि हाच त्यांचा मनसुबा आहे. लढाऊ विमानातून सोडलं जाणारं पाकिस्तानी क्रूज मिसाईलचं नाव काय? जगातील क्रूर शासकांपैकी एक असलेला तैमूर, आणि त्याच्या नावावर हे सगळं ठेवण्यात आलं. हा तोच तैमूर आहे ज्याने भारतावर आक्रमण करताना 1 लाख हिंदू कैद्यांची हत्या केली. 13व्या शतकाच्या अखेरच्या टप्प्यात आजच्या उझबेकिस्तानच्या समरकंदकमधून तैमूरनं दिल्लीच्या दिशेनं कूच केली. 90,000 सैनिकांसह दिल्लीच्या दिशेने येताना तैमूरनं 1 लाख हिंदूंना बंदी केलं. मल्लू खानच्या हल्ल्यावेळी हे बंड पुकारतील या भीतीनं तैमूरनं त्यांची हत्या केली. 1398च्या दरम्यान तैमूरनं सुलतान महमूदच्या सत्तेला हादरा देत दिल्लीवर कब्जा मिळवला. त्यानंतर तैमूरच्या सैनिकांना दिल्लीतल्या लुटमार आणि महिलांवर अत्याचार केल्याचा इतिहास आहे. दिल्लीच्या रस्त्यावर मृतदेहांचा खच पडला. तैमूरच्या सैनिकांनी मशिदीत शरण लपून बसलेल्या लोकांना सुद्धा ठार केलंय. फक्त 2च आठवड्यात तैमूरनं दिल्लीला स्मशान बनवलं आणि दिल्लीतल्या सगळी संपत्ती तो पुन्हा समरकंदला निघून गेला. दिल्लीला तैमूरच्या धक्क्यातून बाहेर पडायला 100 वर्ष लागली होती. हा इथला इतिहास आहे आणि हा इतिहास पाकिस्तानला प्यारा आहे. पाकिस्तानची आणखीन एक बॅलिस्टिक मिसाईल गझनीचं नाव भारतावर 17 हल्ले करणाऱ्या क्रूर मोहम्मद गझनीच्या नावानं ठेवलं. हिंदू राजांवर आक्रमण करणारा, हिंदू मंदिरांची लूट करणारा गझनी. भारताच्या संपत्तीवर गझनीचा डोळा होता. हिंदू द्वेषानं पछाडलेल्या बाबरनं 10व्या शतकात प्रामुख्यानं हिंदू मंदिरांना लक्ष्य केलं. सोमनाथ, कांगडा, मथुरा आणि ज्वालामुखी मंदिरांना नष्ट करत मंदिरातील संपत्ती लुटली. त्याच्या हल्ल्यानं हिंदू आणि प्रामुख्यानं राजपूत राजांना मोठा फटका बसला. गझनीच्या महमूदचा इतिहास हा भारताचा शत्रू होता हे वेगळं सांगायची गरज नाही. पण तोच गझनी पाकिस्तानसाठी आज आदर्श आहे आणि त्याचं दैवतीकरण करण्याचा एक प्रयत्न ते सोडत. लबाडा करून तयार झालेली क्षेपणास्त्र आहेत, परंतु जेवढी भारताची ती आधुनिक आहेत तेवढे ते आधुनिक नक्कीच नाही.